पाहणी केली हां. काय माहिती पाहणीमध्ये शाईन एंटरप्राइजेस C216 हे फॅक्टरीला रात्री अंदाजे 1-1:30 वाजता ही आग लागली आणि या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू पावलेला आहे. 7 जण जखमी आहे, पण ते किरकोळ जखमी आहे. ज्यावेळेस आग लागली असेल 6 जण जागेवर गेले, बाकीच्या 7 जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही दुर्दैवी घटना ही घडलेली आहे. ही कशी घडली, काय घडली, याचा सखोल आता CP साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन याची चौकशी करतील. पण जी काही घटना घडली ही दुर्दैवी घडलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही जी काही फॅक्टरी, ह्या फैक्ट्री अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे वरच हे कामगार राहत होते. आता ही घटना कशामुळे घडी, काय घडी याची चौकशी नंतर होईल. पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते, तर त्याच्यामुळं ही आग लागल्यामुळं त्यांचा जीव काही जण वाचू शकले नाही. म्हणून मला एक सांगायचं, सखोल अशी चौकशी केल्या जाईल आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल. काही प्राथमिक कारण काही आगीचं प्राथमिक कारण आता ते अजून काही निष्पन्न झालं नाही. पण आता CP साहेबांची माझी चर्चा झाली. इलेक्ट्रिशियनवाले बोलवलेले, सगळे त्यांनी बोलवलेले आणि याच्या माध्यमातून आता नेमकी आग, काल फॅक्टरी बंद होती, आता ही आग लागली कशी हे काही कळायला कारण नाही. पण आज निश्चित आपल्याला कळलं. या घटनेमुळे कामगार सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे. नाही, कामगार सुरक्षेचा प्रश्न म्हणजे इथं रेसिडेन्सीचा म्हणजे राहण्याचा हा विषय नाही. फक्त ही फॅक्टरी चालवण्यासाठी हा प्लॉट आहे. पण ते दुर्दैवानं ते कामगार इथं राहत होते आणि दुर्दैवानं घटना घडली आणि 6 जण मृत्यू पावले. त्याची आपण चौकशी करू. या घटनेमुळं या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे फायर ऑडिटिंगचा विषय महत्वाचा आहे. जर असे छोट्या कंपनीमध्ये अपघात होत असतील तर मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेचं काय? नाही, आता सुरक्षिततेच्या बाबतीत, फायरच्या बाबतीत आपण जे सांगितलं त्या बाबतीत सुद्धा मी माहिती घेतो. आणि फायर वगैरे गाड्या आहे आपल्याकडे, गाड्या आहे. पण आता ते अचानकच ही दुर्घटना घडलेली. कंपन्यांमध्ये यंत्रणा नाही, आग विझवणारी असं म्हणतात. नाही, कंपन्यांमध्ये यंत्रणा मी अनेक वेळा बैठका घेतलेल्या आहे. कंपन्याच्या बाबतीत, सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली. पण मी सुद्धा आणखीन माहिती घेतो आणि आणखीन काही जर अभाव असेल तर निश्चित आपण त्यांना कसं सहकार्य करता येईल, मदत करता येईल. या घटनेनंतर तुम्ही सगळ्या MIDC आपल्या जवळच्या ज्या 4-5 MIDC ही सगळी यंत्रणा आहे का कार्यान्वित, या संदर्भात काही सूचना करणार आहात का? नाही, सूचना करणार आहे की कुठं काही कार्यान्वित यंत्रणा आहे नाही आहे याच्या बाबतीत आम्ही माहिती घेऊन आम्ही निश्चित जे काही कारवाई करता येईल, काम करता येईल ते करू. आणि मला CM साहेबाचा सकाळीच फोन आला आणि मला सुद्धा सकाळी माहिती मिळाली. CP साहेबांनी सांगितलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि मी लगेच त्या घटनास्थळी आलो. कारण मी जवळ नव्हतो, मी गावाकडे होतो, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. ठीक आहे, थँक्यू.